यानेच आपण सुरुवात करूया आणि मी वंदना मॅडमना सांगते की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. फारच सुंदर. वंदना मॅडम, खूप मजा आली तुमच्या गाण्याने. आता आपण जरा पुढे जाऊया. हा ऋतूच असा आहे की हा शिशिर ऋतू आहे. यावेळी संपूर्ण आपली पृथ्वी निसर्गरम्य झालेली असते. फळाफुलांना चिकार बहार आलेला असतो आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनात प्रेमाचे असंख्य वारे वाहत असतात. अशा वेळी मन उधाण वाऱ्याचे हे गाणं हवंच. मी विनंती करते मॅडमना त्यांनी म्हणावं. अरफान सर आणि
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे, मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे. का होते वेवान कसे रहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते पावरते घडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे विरे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे झुज पावसाचे, का होते वेवाण कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे झुज पावसाचे, का होते वेवाण कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. हो ऋणझुरते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्याच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणान मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासाच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे झुज पावसाचे, का होते वेवाण कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे झुज पावसाचे, का होते वेवाण कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, मन उधाण वाऱ्याचे. सुंदर. अर्पण फारच छान. आता ह्या प्रसन्न अशा निसर्गरम्य वातावरणात तरुण पिढी एकमेकांच्याकडे आकर्षित झाली नाही तर नवल ते काय. आणि मग त्या प्रेमात खरोखर ते पडून चंद्राच्या साक्षीने एकमेकांना वचन देतात ना, ते मात्र ऐकण्यासारखं आहे. तर मी वंदना मॅडम आणि अरफान दोघांनाही विनंती करते की त्यांनी पुढचं गाणं सादर करावं, चंद्र होता साक्षीला. नाही आहे चंद्रासाठी.
उघडे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार चांदण्याचा रंग आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार चंद्र आहे साक्षीदार आजरा बाबरा हा मुखाचा चंद्रमा अंगका चोशी दोजी माझ्या संगमा आज सुखाचा मार्ग माझा शिंपीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला तुम्ही ऐकलंच, चंद्र आहे साक्षीला, चंद्राच्या साक्षीने दोघं एकमेकांना वचनं देतात. आणि मग काय, क्षण आणि क्षण एकमेकांच्या सहवासात कसा जाईल याचाच त्यांना विचार पडतो. आणि एकमेकांच्या सहवासात घालवण्याने त्यांचे क्षण क्षण, तास तास, दिवस कसे जातात हे कळतच नाही. म्हणून मग ते अरफान म्हणतो, पल पल दिल के पास. पल के पास तुम रहती हो, पल पल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो,
पल पल के पास तुम रहती हो। हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यारों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ, तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है। मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। पल पल दिल के पास तुम रहती हो। जब तुझको देखा था मैंने अपने आंगन में, जैसे कह रही थी तुम मुझ बांधो बंधन में। ये कैसा रिश्ता है, ये कैसे सपने हैं, बेगाने होकर भी क्यों लगते अपने हैं। मैं सोच में रहता हूँ, डर डर के कहता हूँ, पल पल के पास तुम रहती हो। तुम सोचोगी क्यों इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं। दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं, जलने में क्या मजा है परवाने जानते हैं। तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में, पल पल के पास तुम रहती हो। जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। पल पल दिल के पास वरून आपण थोडं आता पुढे सरकूया. आता व्हायोलिनवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत की ते ऐकून तुम्ही अगदी खुश व्हाल. निले निले अंबर पर हे त्या गाण्याचं नाव आहे आणि ते आता व्हायोलिनवर वाजवतील.
मॅडम खूप छान, खूपच सुंदर. सर्वांना मंत्रमुग्ध त्यांनी केलं होतं व्हायोलिनवर गाणं वाजवून. तर आता आपण पुढे जाऊया. दोघेही अंबरावर आता गेलेले आहेत, निले निले अंबर पर. पण दोघांचंही काही समाधान होत नाही. एकमेकांच्या प्रेमाची ग्वाही कशी द्यायची, नुसतं मनाने सांगून चंद्रावर जाऊन नंबरावर जाऊन काही होत नाही. मग ते दोघही एकमेकांच्या मनाच्या कोऱ्या कागदावर लिहायचा प्रयत्न करतात. अतिशय सुंदरपणे आणि हळुवारपणे ते लिहितात. ते गाणं आपण ऐकणार आहोत. कोरा कागज है ये मन मेरा. दोघही, वंदना मॅडम आणि अरफान, दोघही हे गाणं तुमच्या पुढे सादर करतील. हे हे आ आ हा 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 कागज था ये मन मेरा 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 लिख दिया नाम इस पे तेरा 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 कोरा कागज था ये मन मेरा लिख दिया नाम इस पे तेरा सुना आज मेरा बस गया प्यार इसमें तेरा टूट न जाए सपने मैं डरता हूँ इस दिन सपनों में देखा करता हूँ टूट न जाए सपने मैं डरता हूँ इस दिन सपनों में देखा करता हूँ नैना कजरारे पतवारे ये इशारे घड़ी दर्पण था ये मन मेरा रच गया रूप इसमें तेरा हो रहा मन मेरा लिख लिया नाम इसमें तेरा कोरा कागज था ये मन मेरा लिख दिया नाम इस पे तेरा
बागों में फूलों के खिलने से पहले हाँ बागों में फूलों के खिलने से पहले कहाँ थी ये बातें ऐसी बातें बन गया चांद के तेरा हो रहा है मेरा लिख दिया नाम से तेरा सुंदर. जरा तो पडदा सरकवा डायरेक्ट हे येत आहे किरण माझ्या डोळ्यावर. बस तिथे चालू. आता एक एक पल एकमेकांच्या बरोबर राहून झालं, कोऱ्या कागदावर प्रेम लिहून झालं, पण तरी सुद्धा चोरून चोरून भेटण्यात जी मजा असते ना, कारण समाजासमोर त्यांना एवढ्यात एकत्र यायचं नसतं, सगळं काही लपून छपून करायचं असतं. मग कुठच्याही कारणाने ते एकमेकांना डोळ्याच्या इशाऱ्याने म्हणा किंवा एकमेकांच्या समोर येऊन म्हणा कसे अर्जव करतात एकमेकांची, ते आता आपल्याला ऐकवणार आहेत अरफान सर. असं म्हणतात की छोट्याशा झरोक्यातून जरी बघितलं ना तरी त्यांना त्यांचे चेहरे लगेच ओळखू येतात आणि दिसतात. तर आता तर ही तर खिडकी आहे, मग काय मेरे सामने वाली खिडकी में तर गाणं व्हायलाच पाहिजे. अरफान सर, मी तुम्हाला विनंती करते. अरे हे ला 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 ला. झरोका आत्ताच खिडकीतून मेरे सामने वाली खिड़की में राधा बाण बैठे. खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मॅडम तुम्ही इथे बसताय का? म्हणजे मला जिस रोज से देखा है उसको हम क्षमा जलाना भूल गए. रोज से देखा है उसको हम क्षमा जलाना भूल गए. दिल थाम कैसे बरोबर विसरलो कहीं आना जाना भूल गए. अब आठ पहर इन आंखों में वो चंचल मुखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. तुम्ही मॅडम इथं बस प्लीज, विसरायला प्लीज, मनापासून 4 वेळा विसरलो. म्हणतो मॅडम मी आज खास करतो.
बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए। बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए। पर उसकी एक झलक को भी उसकी मालिक तरस गए। और आंसू की आंखों में दिन रात ये टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की एक चांद का टुकड़ा रहता है। अफसोस है कि वो हमसे कुछ टुकड़ा टुकड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की एक चांद का टुकड़ा रहता है। बालक के जो काय समय शिक्षकता दाखवली अर्षाने बघा ना, खरोखर त्याच्या समोर खिडकीत चांदचा तुकडाच आहे आणि एकमेकांना चांदचा तुकडा म्हणण्यात जे लाघव असतं ना, ते या गाण्यातून आपल्याला दिसून येतं. असं कसं का? वा, वा, वा. एवढे कारण केलं मॅडमसोबत काय आलं मी आजपर्यंत उचलायला कधी चुकलो नाही, पण आजच का मी एक वेळा नाही. समोर बसलाय म्हणजे तू विसरलास. प्रत्येक वेळी थोडीच असे चांदके तुकडे तुला मिळणार. या या सगळ्या प्रेमातल्या रंगछटा झाल्या आहेत ना, त्या दीपा आणि रवींद्र सर यांचं प्रेम पुढे घेऊन जाणार आलं. पण प्रेमात फक्त छान छान दिसणं, चांद का तुकडा, चांदणी आणि हे एवढंच असतं का? नाही. मग त्याच्यात दुसरा रंग कुठचा असतो? तर एकमेकांना टोमणे मारण्या, एकमेकांना नुसते फुगवे करण्या. तर आता पाहिजे आहे दीपा कशी नुसते आणि रवींद्र सर कसे उत्तर देतात. आणि ते आपल्याला मॅडम लावून दाखवतील. तुझसे नाराज सारखे गाणी आपल्याला त्यात ऐकवतील. दीपा लक्ष देऊ नये. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हो। ओ हैरान हो। तेरे आंसुओं से परेशान हो। तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हो। ओ हैरान हो। सोना तेरे सहारे हो।
हरीश चौहान का सुंदर वंदना मॅडम. आता काय होतं, एकमेकांच्या प्रेमात पूर्ण गुंतलेले हे दुसरे फुगे झाले. हळूहळू दिवस सरकत असतात आणि वर्षा ऋतूचं आगमन होतं. मग अशा वेळी रात्री एकमेकांसोबत चिंब पावसात भिजून एकमेकांसाठी गाणं म्हणताना किती मजा येते ना. तुम्हालाही तुमच्या तरुणपणाची आठवण करून देणारं हे गाणं आता तुम्ही ऐकणार आहात. ये रात भीगी भीगी, जे नर्गिस आणि राज कपूरने गायलंय, सर्वांनाच आठवत असेल. आणि आपल्या तरुणपणात आपण त्याने चित्रपट बघूनही आपण त्याचा अनुभव घेतला असेल. तेच गाणं आता मी यांना म्हणायला सांगते आणि विनंती करते. ये रात भीगी भीगी, ये मौसम बदले, उठा धीरे से चांद प्यारा प्यारा, ये रात भीगी भीगी, ये मौसम बदले, उठा धीरे से चांद प्यारा इखलासी हवाएं सजन लगी से बेहोशी ऐसे भी क्यों बेचैन है दिल, ये जाने क्या है क्यों ये रात भीगी भीगी, ये मौसम बदले, उठा धीरे से प्यारा प्यारा. ये रात भीगी भीगी, ये मौसम बदले, उठा धीरे से प्यारा प्यारा.
ये रात भी ये मौसम जाने ये रात भी ये मौसम प्यारा प्यारा लगने लगा है. आता परत आपण एकदा मुलींवर गाणं ऐकणार आहोत. वंदना मॅडम माझ्या मागे. कधी दूर जब ये दिन ढल जाए, आनंद मधलं गाणं आपण त्याचा आस्वाद घेऊया. अच्छा. मी फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना इंट्रोडक्शन करून देतो. हा गौरव, वंदना मॅडमचा मुलगा, जो आता इथे सिनियर कॉलेजला बीडीएसच्या लास्ट इयरला आहे. तो खूप उत्तम गिटार वाजवतो, फ्लूट वाजवतो, तो गातो सुद्धा आणि आता बीडीएस सुद्धा करतो. एवढा मल्टीटास्कर आहे तो. तो इथं येणं आमच्यासाठी सरप्राईज ऍक्च्युली. पण तो आला एवढ्या शॉर्ट नोटीस वरती. त्याची एक्झाम आहे तरी सुद्धा तो आलाय. थँक्यू सो मच.
खूपच सुंदर. हॅलो, हे फार सुंदर वाजवलंस. खूपच छान. ऑल द बेस्ट. आता काय आहे, यांचं प्रेम इतकं हळूहळू मॅच्युअर होत चाललंय की त्यांना ना समाजाची पर्वा नाहीये. दोघं बिनधास्तपणे अगदी हातात हात घालून नदीच्या किनाऱ्याने फिरता फिरता एकमेकांसाठी हे गाणे म्हणतात. ये राते ये मौसम नदी का किनारा, आणि थंड थंड हवेत खूप एकमेकांच्या जवळ येतात. तर हे गाणं आता आपल्याला आपण ऐकणार आहोत. ये राते ये मौसम नदी का किनारा.
परत जर आली नाही आवाज चांगला आहे. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, वो आने लगा जिंदगी का मजा। ये आंखें, ये मौसम, ये मीठा प्यार, ये शमशेर। सितारों की महफिल करके शायद सितारों की महफिल करके शायद कहाँ तो सारा जहाँ है हमारा। ये रातें, ये मौसम, मेरी आँखें, चल हवा। कसम है तुम्हें कोई अगर मुझसे रूठे, कसम है तुम्हें कोई अगर मुझसे रूठे, रहे सांस जब तक ये बंधन टूटे। ये रातें, ये मौसम, मेरी आँखें, चल हवा। हॅलो, आता आपल्या प्रेक्षकातून एक फरमाईश आली बरं का. राधा राणीची ती फरमाईश आहे खास तिच्या दौऱ्यासाठी. आणि ह्याच्यात असं असतं की दोघे एकमेकांवर इतकं प्रेम करतात की त्यांना स्वतःला कळत नसतं की आपण कुठच्या शब्दात ते व्यक्त करावं, की माझं तुझ्या किती प्रेम आहे हे मीच जाणत नाही तर मी ते तुला कुठल्या शब्दात व्यक्त करू. म्हणून हे गाणं मॉरलीवर त्यांच्यासाठी गात आहे. हवे तुमसे प्यार ठिकाणा ये हम नाही जानते. मॅडम त्यांच्या वंदना मॅडम त्यांच्यासाठी मॉरलीवर हे गाणं म्हणून वाजवत आहे. तर नीट आहे का?
येता का मिठी आतमध्ये येता डान्स तरी करा दोघं. अप्रतिम, खूपच छान. काय गाता मन खुश. काय वगैरे ओके. आता ह्या प्रेमात असं असतं ना की प्रत्येकाला आपली प्रेयसी इतकी सुंदर दिसते की त्याला पृथ्वीवरची कोणत्या गोष्टींची तुलना तिच्याशी करावीशी वाटत नाही. तो फक्त आकाशात चंद्राकडेच बघत असतो आणि आपल्या प्रेयसीची तुलना तो फक्त चंद्राशीच बघून जाणत असतो. आणि असे दिवस प्रेमाने भरलेले असतात. नकळत शब्द त्याच्या तोंडून उमटतात. ये चांद सा रोशन चेहरा. परत छान, कारण चांद, रात्री, वर्षा ऋतू हेच मौसम आहेत की तुम्ही प्रेम आपलं व्यक्त करू शकता. तुम्हालाही सर्वांना याचा अनुभव असेल राधा.
दीपा कसला विचार करतेस? दिवस आठवतेस का? खायला मी नाही. Chang Sarashu Chehra Zulfan Sunai Chisi Yaki Ulas Mehra Ari Bakar Kya Suki Isune Tune Banaya Ye Chang Sarashu Chehra Zulfan Sunai Chisi Yaki Ulas Mehra Ari Bakar क्या सुनती सुने तुम्हें बनाया एक चीज पाया तुम्हें है लोगों से सुना करते तुम्हें देखते हैं हाँ वो दिखता करते वो दिखता करते चालू मेरी जालिम कुछ ऐसी बड़ा कर जादू जो पार संभाला देखो पर हो गया बिना पानी जो करूं क्या सुनती सुने तुम्हें बनाया ये चांद सरोश चेहरा जुल्फों का रंग सुनहरा जिसमें आगे कोई राज नहीं मेरा जो करूं क्या सुनती सुने तुम्हें बनाया सुखराती है दीवारी है रंग के गानों हर शाम की चादर दिखाई साया है तेरे बालों हर सुखराती है दीवारी है रंग के गानों हर शाम की चादर दिखाई साया है तेरे बालों साया है तेरे बालों ऊपर कहीं नदियाँ हर मौज बनी लहरी जो भी मौसम में डूबा उसमें दुनिया पाई क्या सुनती जिसने तुम्हें बनाया ये चांद सड़ा शुभ चेहरा जुल्फों का रंग सुनहरा जिसमें आगे कोई राज नहीं मेरा क्या सुनती जिसने तुम्हें बनाया मला ट्रेन लावून द्या खुश अचानक घेतला छान म्हटलंस आता काय आहे ना तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक बघून गौरवचं मन इतकं भारावून गेलं त्याने आपल्या आईला सांगितलं नाहीये मी पण एक गाणं सादर करणार आहे त्यामुळे गौरव इथे आला पण मला असं वाटतं कदाचित ते त्याच्या मनातील गुपितही असेल की जे आता तो आपल्या पुढे प्रत्यक्ष उघड करणार नाही पण या गाण्यातून तो नक्कीच उघड करणार आहे त्या गाण्याचं नाव आहे मन तळ्यात मळ्यात जाईच्या तळ्यात मन नाजूक अशी मोठी बाळ त्याने तळ्यातलं मळ्यातलं फुलातलं दागिन्यातलं सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत त्याच्या नाजूकच्या मनात काय विचार आहेत आई नीट ऐका बरं का
दिवसांनी तर गात आहे बघा आपण थोडीशी तुमच्याकडून प्रेरणा घेतली आहे. नाही तो दिवसात 10 वेळा तरी म्हणत असेल असं वाटतंय मला.
काय करायचं काय एक गाणं मी नेहमी म्हणतो जे आम्हाला एका कार्यक्रमात आम्ही प्रिपेअर केलं होतं ते गाणं मी आज सवय म्हणणार मला खूप आता तो इथं बसलाय पुन्हा एकदा खूप दिवस झाले एक्झामच्या ह्याच्या प्रिपरेशन मध्ये कॉलेजच्या एक्झाम कधी गाण्यामध्ये आलेच नाही आता हल्ली गाणी सुरू केली डीएनए आला त्याला तयार करायचा काय कमी अशा सोड्या
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझ शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाल कृष्ण जाल ही दुनिया माया आणि बाकी आणि
संध्याकाळी म्हणतात डान्स करायला जायचं ना तुझे तिने वाजून गेला त्यांनी आम्ही गेला खूप एक्सरसाइज डान्स संध्याकाळी संध्याकाळी जशी होते सच है शायद तुमसे प्यार किया हंसते कुछ और ये दिल टूटा है कौन हो बता दो क्यों कर रही है खामोश हूँ या मैं तू पर रोए जो ये यही सच है शायद मैंने प्यार किया तुमसे मैंने प्यार किया आणते मी छान खूप छान माहोल झाला आता केक कापूया ना. एक मिनिट जरा सर्वांनी प्लीज आपापल्या जागेवर बसून घ्या कारण आता आपण सुंदर एक सोहळा करणार आहोत. रवींद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आपण केक कापणार आहोत. त्यामुळे मी दीपा आणि रवींद्र या दोघांनाही इथे आमंत्रित करते आणि त्याच्यानंतर आपण 10 मिनिटाचा जरा ब्रेक घेऊया. कुणाला चहा पाणी फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता.
एक केक आमच्या मैत्रिणीकडून आणि एक केक महिला मंडळाकडून. अरे वापस दे महिला मंडळ तुमच्या बर्थडेचा नाही हा गाणं आम्ही सरांच्या बर्थडेसाठी आता इथे गाणं म्हणणार आहे, पण त्यासाठी तुमच्या सर्वांच्या टाळ्यांची साथ हवी आहे. ओके, तुम्ही म्हणा आमच्यासोबत, खूप मजा येईल. व्हिडिओ काढा एकच सेकंद इथे या तुम्ही इथे पुढे इथे राहणार Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, sir. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. हम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. I said happy birthday. जन्मदिनं भवतु मङ्गलं, जन्मदिनं भवतु मङ्गलं, जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा. दीपे शरदा शतं शतं, दीपे शरदा शतं शतं. सागर में तेरे नाम की
आदर में गिले उठी तेरे नाम की तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की तू है सुंदर दीपा तू है सुंदर फूल इस संसार का तू है सुंदर फूल इस संसार का तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की जीवे शरदा शतम जीवे शरदा शतम जीवे शरदा शतम दोन ओळी ये आया जन्मदिन बधाई ये आया जन्मदिन बधाई प्यारे जी साची आयु रहे ये आया जन्मदिन बधाई ये आया जन्मदिन बधाई ये देखो कैसा अनोखा सफर है देखने कोई चिंता फिक्र है ये देखो कैसा अनोखा सफर है देखने कोई चिंता फिक्र है प्यारे सबके न्याय सबसे सभी का खुश मिले ये आया जन्मदिन बधाई ये आया जन्मदिन बधाई थैंक यू आमच्या वाढदिवसासाठी बघितलं होतं का? नाही, बायको इथे शाळेतल्या मैत्री नाही, 50 झाली थोडेसे देवाची शाळेतल्या मैत्रिणी नंतर पण पहिल्या पुस्तकातल्या पण मैत्रिणी म्हणजे बलवन्तं प्रभुत्वराजाधिपतिर्बभूर्वा सङ्कीर्णनागाश्वपति नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदाशोभमानं नीयते धान्यं धनं पशुं सुपुत्रलाभं शतसंवत्सरं संवत्सरं दीर्घमायुः शतं जीव शतो वर्धमानं शतये मन्तां शतमिति
शतमिन्द्राणि सविता बृहस्पति शतायुषां क्षेमं पुनर्भुवि शतं जीव शरदो वर्धमान इत्यपीनो भवति शतमिति शतं दीर्घमायुः एनावर्धयन्ति शतमेन शतं शतात्मनं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायुः तुम्हाला त्याचा नकार देत असतील तर दोघांनी एक एक उखाणा घेतलाच पाहिजे. बंडलच पाहिजे. बघा बघा दीपाची तयारी आहे. नाही का? आठवत आहे का त्याचं? हो आम्हाला हेल्प करा काहीतरी खूप छान अचानक सांगितलं ग्राउंड वरती सगळं सुखाचा
आता एक 10 मिनिटाची मध्यंतर आपण घेत आहोत. तुम्हाला जे पाय मोकळे करायचे असतील, काय करायचं असेल तर करा. आणि परत 10 मिनिटात इथल्या गाणी परत अर्थान आणि वंदना मॅडम म्हणणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारीत ठेवा सुंदर गाणी ऐकायची. हा पर्याय 10 मिनिट ब्रेक केला बा. आपण फ्रेश होऊन या. बघते आधी आले का बघ. मस्त. जे सारे करिए 4-5
तुमचे मला टायमिंग सांगा 4 ते 6 होतं आपलं उशीर असेल 5 ते 7 झाले 7:30 पर्यंत आम्ही करतो बरोबर एकदाच रोटीन जेवायचं चालेल